हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. मी बनवणार आहे आज स्पेशल साबुदाणा भगर आणि काही ड्रायफ्रुट्सचे मस्त असे लाडू. तर हस्बंड बोलत होते की सकाळी सकाळी खूप भूक लागते, नाश्ता करायची सवय आहे, तर उपवासाच्या टायमामध्ये काय खायचं. तर मग हा एक सकाळी लाडू खाल्ला ना की म्हणजे दुपारपर्यंत अशी भूक लागत नाही. तर खूप चांगला असा हेल्दी असा मी लाडू बनवलाय उपवासाचा. तर माझ्याकडे इथे काय झालं की खोबरखीस नव्हता, पण खोबरं होतं. तर मग मी थोडंसं खोबरं खिसून घेतलं. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलीये, काजू घेतलेत एक वाटी बदाम घेतलेत, आणि त्याच वाटीने मी साबुदाणा घेतलाय एक वाटी, आणि त्याच वाटीने खोबरखीस घेतलाय, आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. आणि शेंगदाणे घेतल्यानंतर म्हणजे थोडेसेच घ्यायचे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता, शेंगदाणे कमी जास्त करू शकतात. आणि इथे मखाणा घेतलाय दोन, म्हणजे हातानेच दोन मुठी घेतल्यात. आणि इथे त्याच वाटीने मी भगर घेतलीये, आणि एकच वाटी मी यूज केली पूर्ण ड्रायफ्रुट्सला. आणि एक वाटी इथे मी हे घेतलंय, डिंक घेतलाय. तर डिंक ऑलरेडी भेटून जातो कुठे पण, डीमार्टमध्ये, दुकानमध्ये, शॉपमध्ये, कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतो. तर इथे मी साबुदाणा घेतलाय. तर साबुदाण्याचं काय आहे की चांगलं त्याला भाजायचंय, पण त्याचा कलर नाही बदलू द्यायचा आहे, म्हणजे असं ब्राऊन वगैरे लालसर होऊ द्यायचा नाहीये. फक्त त्याला चांगलं हलवत राहायचंय आणि चांगलं तो गरम करून घ्यायचा आहे, कडक करून घ्यायचा आहे. तर इथे भगर पण तशीच गरम करून घ्यायची आहे चांगली, म्हणजे चांगलं त्याला हलवत हलवत चांगलं परतून घ्यायचंय, आणि चांगली गरम झाली पाहिजे. तसंच साबुदाणा चांगला असा गरम झाला पाहिजे. तर इथे थोडंसं याला बाजूला ठेवून द्यायचं, मिक्स करायचं, दोघांना चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं, थंड करायचंय त्याला. आणि इथे मखाणा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, एकदम असा क्रिस्पी झाला पाहिजे तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर शेंगदाणे थोडेसे घेतलेले, त्याला पण मी चांगलं क्रिस्पी चांगलं भाजून घेतलंय. बघू शकता, छिलके जर का काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, मी तसंच त्याला वापरलंय. तर इथे मी तूप 2 चम्मच टाकलंय, आणि तुपामध्ये ड्रायफ्रुट्स जे आहे तर ते मी भाजून घेणार आहे, परतून घेणार आहे, त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर बदाम पहिले टाकले, बदामला चांगलं परतून घेतलं, आणि त्याच्यानंतर चांगले परतल्यानंतर ते बदाम एका प्लेटमध्ये काढले. त्याच्यानंतर काजू टाकले, लगेच काजूला पण चांगलं तळून घेतलं, आणि 1-2 मिनिटं चांगलं तळू द्यायचंय त्याला, म्हणजे की जे आपला जो लाडू बनेल तो एकदम टेस्टी लागेल. तर इथे जसं मी सांगितलं की डिंक जो आहे तर तो डिंक तुम्ही तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. पण डिंकाने कसं एकदम भारी लागतात, एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागतं लाडूमध्ये, आणि छान लागतात, आणि हेल्दी असतं डिंक खाणं. तर डिंकाला चांगलं मी तळून घेतलंय, तळायचंय डिंकाला चांगलं. आणि इथे मी तूप घेतलंय. तर तुमच्याकडे तूप वगैरे नसेल तर तुम्ही तेलामध्येही करू शकता, कारण की हे उपवासाचे लाडू आहे, तर तुपामध्ये किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्येच पाहिजे. तर इथे जसं 1 वाटी मी खोबरखीस घेतलाय खिसून घरीच, तर त्याला पण चांगलं परतून लालसर केलंय त्याला चांगलं, आणि त्याच्यानंतर प्लेटमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले. तर इथे साबुदाणा आणि भगर जी आहे तर ती चांगली थंडी होऊ द्यायची आहे, आणि त्याच्यानंतरच मिक्सरमधून काढायची आहे, नाही तर गरम गरम काढसान तर ते चिकट चिकट होऊन जाणार. तर त्याच्यासाठी जी भगर आणि साबुदाणा आहे चांगला भाजलेला आपण, तर त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचंय, चांगलं बारीक करायचंय. तर एवढं बारीक तर होणार नाही मिक्सरमध्ये, पण मस्त झालं होतं, एकदम रवेदार असं झालं होतं बारीक. तर अशा पद्धतीने मस्त त्याला बारीक करून घ्यायचे, आणि गरम गरम साबुदाणा भगर जी आहे तर ती काढायची नाहीये, चांगलं त्याला थंड होऊ द्यायचंय. तर इथे मी जे साबुदाणे भगरचं पीठ जे काढून घेतलं होतं ते 2 चम्मच मी तिथे तूप टाकलंय, त्याच्यामध्येच भगरीचं पीठ आणि साबुदाणा मिक्स चांगलं दळून मिक्सरमध्ये काढलेलं ते त्या तुपामध्ये टाकलंय, आणि त्याला चांगलं परतून घ्यायचंय. आता काय करायचंय की जेव्हा आपण भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ आपण काढून घेतलं मिक्सरमधून, तर त्याला चांगलं लालसर होऊ द्यायचंय इथे. तर शेंगदाणे आणि मखाणा तो पण मी मिक्सरमधून काढून घेतेय, आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आपलं भगर आणि पीठ जे आहे भगरीचं आणि साबुदाण्याचं, तर ते पण चांगलं फ्राय होऊ देतेय साईडने, बाजूबाजूने ते पण होतंय. आणि त्याच्यानंतर
जे आपण मखाना आणि शेंगदाण्याचं पीठ जे मिक्सरमधून काढलं ते पण त्याच्यामध्ये टाकलं, त्याला पण चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही आहे, नाहीतर जे आपण मिक्स करतोय आणि बाजूने मिक्सरमधून काढतोय तर ते जळेल, तर त्याच्याकडे पण चांगलं लक्ष ठेवायचंय. आणि खोबरखीस, काजू, बदाम त्याला पण मी चांगलं मिक्सरमधून काढून घेतलंय. तर इथे बदामाचे काही काही तुकडे त्याच्यामध्ये राहिले होते आणि त्याच्यानंतर चांगलं मी जे भगरीचं पीठ, मखाणा, सगळं शेंगदाणे त्याचं जे सगळं पीठ बनवत परत त्याच्यामध्ये मिक्स करायचंय. तर तुम्हाला तूप वगैरे कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून टाकू शकता. तर इथे चांगलं मस्त मिक्स करून त्याला परतून घेतलं मी आणि साईडने कढई गॅसला ऑफ करून साईडने कढईला बाजूला ठेवून दिलंय. तर इथे जे डिंका आहे तळलेला तर त्याला वाटीने चांगलं असं बारीक करून घ्यायचंय. मिक्सरमध्येही काढू शकता पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं आणि पाणी पाणी होऊन जातं. त्याच्यासाठी काय करायचं की वाटीनेच त्याला चांगलं मॅश करून घ्यायचंय. आणि मिक्सरमधून 2 वाटी मी साखर टाकलीये. तर मिक्सरमधून त्याला चांगलं बारीक पावडर करून घ्यायचंय साखरेची आणि चांगली अशी पावडर बनवायची आहे. आणि त्याच्यानंतर जे डिंकाचं जे मॅश केलेलं मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये टाकायची साखर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याला, डिंकाला आणि साखरची जी पिठी बनवलेली आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपण जे मिश्रण बनवलंय तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि मस्त असे लाडू बनतात बघा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याच्यानंतर काय करायचंय की सगळ्या मिश्रणाला चांगलं एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय त्याला. आणि बघू शकता मस्त असे मिश्रण जे आहे तर ते गरमच होतं, माझे हात खूप भाजत होते पण तरी पण आवरायचं होतं पटपट. तर लगेच मी सगळे लाडू जे आहे तर ते बांधून घेतले छोटे छोटे. तुम्ही तुमच्या याच्या म्हणजे तुम्हाला वाटीने पण तुम्ही त्याला शेप देऊ शकता किंवा हाताने चौकोनी वगैरे शेप देऊ शकता. असे वेगळ्या वेगळ्या शेपचे तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तशा शेपचे बनवू शकता. आणि नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून बघा. आता 5-6 दिवसच राहिलेत, जास्त दिवस नाही राहिलेत. तर नक्की तुम्ही सकाळी सकाळी काहीतरी असं खाण्यासाठी भूक लागते तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की बनवू शकता. तर चला देते मी सगळ्यांना लाडू. तर स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.